पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि आजच्या घडीला देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या IT हबपैकी एक. गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे. मोठमोठ्या कंपन्या, जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक लाईफस्टाईल आणि वाढत्या संधीमुळे लाखो लोकांचं हे स्वप्नांचं शहर बनलं आहे. पुण्यात स्वतःचं घर असावं ही अनेकांची इच्छा असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? पुण्यात अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे साधं घर घेणंही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. अशा भागांमध्ये घर विकत घेण्यासाठी करोडो रुपयांचं बजेट लागतं आणि तिथली लाईफस्टाईल सुद्धा तितकीच आलिशान असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील लेटेस्ट माहितीनुसार पुण्यातील पॉश, सर्वात महाग आणि सर्वात श्रीमंत परिसरांची सफर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नंबर 1चं ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की खरंच पुण्यातील सर्वात प्रीमियम लोकेशन आहे. नंबर 5वर आहे मॉडेल कॉलनी आणि शिवाजीनगर परिसर. मित्रांनो, हा भाग म्हणजे पुण्याचं खरं-खुरं हृदय आहे. इथे राहणं म्हणजे शहरातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणांपासून तुम्ही काही मिनिटाच्या अंतरावर असता. हा परिसर जुन्या पुण्यातील ऐतिहासिक वाडे, नव्याने उभ्या राहणाऱ्या आलिशान अपार्टमेंटसाठी प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, प्रशस्त रस्ते, भरपूर हिरवळ आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी यामुळे हा भाग कायमच डिमांडमध्ये असतो. याच कारणामुळे इथल्या घरांच्या किमती नेहमीच उच्च स्तरावर राहतात आणि इथे घर मिळणे हे स्वतःमध्येच मोठी गोष्ट मानली जाते. नंबर 4वर आहे कल्याणी नगर. पुण्याच्या पूर्व भागात वसलेलं कल्याणी नगर म्हणजे अर्बन लक्झरीचं जिवंत उदाहरण आहे. IT पार्क्स आणि विमानतळाच्या जवळ असल्यामुळे अतिशय वेगाने विकसित झाला आहे. कल्याणी नगरमध्ये तुम्हाला एकाहून एक प्रीमियम पब्स, फाईन डायनिंग रेस्टॉरंट्स, लक्झरी कॅफे आणि हाय एंड सोसायट्या पाहायला मिळतील. इथल्या घरांच्या किमती ऐकून सामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल. ज्यांना आधुनिक, स्टायलिश आणि आलिशान जीवनशैली जगायची आहे त्यांच्यासाठी कल्याणी नगर हे स्वप्नवत ठिकाण आहे. स्वच्छ रस्ते, आकर्षक इमारती आणि संपूर्ण परिसराचा पॉश माहोल हा भाग पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित लोकेशनपैकी एक मानला जातो. नंबर 3वर आहे प्रभात रोड आणि एरंडवणे. हा भाग म्हणजे पुण्याच्या जुन्या श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. इथली श्रीमंती बाहेरून फारशी दिसत नाही, पण एकदा इथल्या मालमत्तांचा भाव आणि इथे राहणाऱ्या लोकांचा दर्जा पाहिला की या भागाची खरी किंमत लक्षात येते. प्रभात रोड आणि एरंडवण्यात आजही अनेक जुने, प्रशस्त आणि भव्य बंगले पाहायला मिळतात. आजूबाजूला असलेली दाट झाडी आणि शांत वातावरण या भागाचं सौंदर्य आणखी वाढवतं. पुण्यातील अनेक मोठे उद्योगपती, राजकारणी, डॉक्टर्स आणि जुनी प्रतिष्ठित कुटुंब आजही या भागात राहतात. प्रभात रोडवर स्वतःचा बंगला असणे हे अनेक श्रीमंत लोकांचं स्वप्न असतं. नंबर 2वर आहे बोट क्लब रोड. बोट क्लब रोडला पुण्यातील ओल्ड मनी म्हणजेच पारंपरिक श्रीमंत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि रॉयल फील अनुभवायला मिळतो. मोठमोठ्या कंपाऊंड वॉल्स, प्रशस्त बंगले, अत्यंत प्रायव्हेट वातावरण आणि लक्झरी फ्लॅट्स ही या परिसराची ओळख आहे. इथे राहणाऱ्या अनेक कुटुंबांचा व्यवसाय, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा अनेक दशकांपासून कायम आहे. म्हणून बोट क्लब रोड आजही पुण्यातील सर्वात एलिट आणि एक्सक्लुझिव्ह पत्त्यांपैकी एक मानला जातो. आणि आता वेळ आहे नंबर 1ची. पुण्यातील सर्वात महाग, सर्वात पॉश आणि सर्वात श्रीमंत परिसर म्हणजेच कोरेगाव पार्क. याला सगळे प्रेमाने KP म्हणून ओळखतात. जर पुण्यात राहून तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय शहराचा अनुभव घ्यायचा असेल तर कोरेगाव पार्क हा त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मोठमोठे सेलिब्रिटी, यशस्वी उद्योगपती, उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिक आणि परदेशी नागरिक या भागातच राहणं पसंत करतात. इथले भव्य बंगले, लक्झरी अपार्टमेंट्स, जागतिक दर्जाचे कॅफे, प्रीमियम रेस्टॉरंट्स, रंगतदार नाईट लाईफ आणि दोन्ही बाजूंनी झाडांनी व्यापलेले सुंदर रस्ते या परिसराला वेगळीच ओळख निर्माण करून देतात. इथल्या मालमत्तांचे स्क्वेअर फूट रेट पुण्यातील सर्वाधिक दरांपैकी एक मानले जाते. म्हणूनच कोरेगाव पार्क हा पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात आलिशान, सर्वात श्रीमंत एरिया मानला जातो. तर मित्रांनो, ही होती 2026 मधील पुण्यातील टॉप 10 सर्वात श्रीमंत, सर्वात पॉश आणि सर्वात महागड्या परिसरांची यादी. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता एरिया आवडला आणि भविष्यात संधी मिळाली तर तुम्हाला यापैकी कुठल्या भागात राहायला आवडेल? तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक जरूर करा. अशीच भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.